नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची महाबळेश्वर येथे भेट। सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने केली चर्चा। महाबळेश्वर दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल रमेश बैस यांची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता राजभवन येथे भेट घेतली। राज्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर त्यांच्या समवेत चर्चा केली। यावेळी बैस यांना निवेदन सादर करण्यात आले। क्षेत्र महाबळेश्वरमध्ये उगम पावून सातारा आणि सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथे बंगालच्या सागराला मिळणाऱ्या कृष्णा नदीचे सुशोभीकरण आणि शुद्धीकरण करण्यासाठी नमामि गंगा योजनेच्या धर्तीवर नमामि कृष्णा योजना महाराष्ट्र आणि अन्य राज्यात राबवण्याची मागणी खासदार भोसले यांनी केली। बौद्ध सर्किट किंवा रामायण सर्किट प्रमाणे शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे। या शिवस्वराज्य सर्किट योजनेमधून छत्रपतींचा ज्वाज्वल्य इतिहास अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी तसेच मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याच्या राजगड, रायगड आणि सातारा या 3 राजधान्यांचा सूचीबद्ध आणि समयबद्ध विकास करणे तसेच पानिपत्य, तंजावर मधील ऐतिहासिक स्थळांचा आणि परिसराचा सुयोग्य विकास साधणे, जेणेकरून मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहास परंपरेचे अवलोकनासाठी जगभरातून इतिहासप्रेमी या ठिकाणी भेट देतील आणि पर्यटनाला देखील अधिक चालना मिळेल, असा विश्वास खासदार भोसले यांनी व्यक्त केला। महाबळेश्वर जवळील प्रतापगडासह राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी योजना आखणे, महाबळेश्वर पाचगणीच्या विकासासाठी स्थापित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय संनियंत्रण समितीवर संसद, विधिमंडळ प्रतिनिधीसह स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगराध्यक्षांची नियुक्ती करणे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास भारत सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यासाठी राज्याने पावले टाकणे या प्रमुख विषयांवर राज्यपाल रमेश बैस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली। चर्चेच्या वेळी जितेंद्र खानविलकर, गणेश भोसले, ॲडव्होकेट विनीत पाटील, प्रीतम कळसकर यावेळी उपस्थित होते। ग्वाल्हेर संस्थानच्या राजमाता श्रीमंत माधवीराजे शिंदे यांच्या अस्थिकलशाचे शोकाकुल वातावरणात दक्षिण काशी संगम माहुली येथे कृष्णा वेण्णा नदीच्या संगमावर विसर्जन। मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर संस्थानच्या राजमाता श्रीमंत माधवीराजे शिंदे यांच्या अस्थिकलशाचे शुक्रवारी दुपारी दक्षिण काशी संगम माहुली येथे कृष्णा वेण्णा नदीच्या संगमावर कनेरखेड ग्रामस्थ व शिंदे मंडळींनी शोकाकुल वातावरणात विसर्जन केले। तत्पूर्वी गुरुवारी मुळगाव कनेरखेड येथे श्रीमंत माधवराव शिंदे यांच्या स्मारकामध्ये राजमातांचा अस्थिकलश अंतिम दर्शनासाठी ठेवला होता। नवी दिल्ली येथे एम्स रुग्णालयात राजमातांचे निधन झाले होते। त्यानंतर ग्वाल्हेर येथे राजमातांवर राजघराण्याच्या रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते। महाराज तथा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कनेरखेड येथील शिंदे मंडळींकडे अस्थिकलश स्वाधीन केला होता। गुरुवारी दिवसभर कनेरखेड येथील मुख्य चौकात असलेल्या श्रीमंत माधवराव शिंदे यांच्या स्मारकामध्ये राजमातांचा अस्थिकलश अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, भाजपचे कराड मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांच्यासह मान्यवरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले व आदरांजली वाहिली। शुक्रवारी कनेरखेड येथे शिंदे मंडळी व राजघराण्याच्या परंपरेनुसार सर्व विधी करण्यात आले। त्यानंतर दक्षिण काशी संगम माहुली येथे कृष्णा वेण्णा नदीच्या संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन केले। कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्ते करून देणार नामदार महेश शिंदे। पाणंद रस्त्यांची केली पाहणी। कोरेगाव शहर व परिसर हा शेतीप्रधान असून शहरवासियांचा प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय आहे। शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन लवकरात लवकर पाणंद रस्त्यांची कामे केली जातील अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। नामदार महेश शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता श्री केदारेश्वर मंदिरात पाणंद रस्त्यांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची बैठक घेऊन पाणंद रस्त्यांची आवश्यकता जाणून घेतली। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, शिवसेना कोरेगाव शहर प्रमुख महेश श्यामराव बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते।
शहर व परिसरातील चोहो बाजूने पाणंद रस्त्यांची नितांत गरज असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले। नामदार महेश शिंदे यांनी प्रत्येक पाणंद रस्त्याबाबत सर्व माहिती घेतली। बैठकीनंतर त्यांनी स्वतः पाणंद रस्त्यांची पाहणी केली। बोरीव ग्रामस्थांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम। नुकसानग्रस्त शाळेसह परिसराची केली पाहणी। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे। सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे। प्राप्त परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। बोरीवमध्ये पहिल्यांदाच मोठे नुकसान झाले आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी नवीन इमारत उभारण्यासाठी शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली। बोरीव येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजता भाजपचे पदाधिकारी देवराज देशमुख, रहमतपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते निलेश माने, रहमतपूर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विक्रम माने, ॲडव्होकेट अजयराज माने, माजी सरपंच सुनीता पोळ सय्यद, सरपंच राजेंद्र पुजारी, उपसरपंच प्रमिला पोळ, ग्रामपंचायत सदस्या संगीता पोळ, सुनीता पुजारी, बाळू पोळ, सुनील पोळ, मुख्याध्यापक कानडे, भोसले, श्रीरंग देशमुख, श्रीरंग पोळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। धैर्यशील कदम यांनी देवराज देशमुख यांच्याकडून सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली। प्रत्यक्ष नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली। प्रशासकीय यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक ते पंचनामे करण्याबाबत त्यांनी सूचित केले।